नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम जगदम्बे जगदम्बे जगदम्बे, सती साध्वीचे रक्षण करीसी, अबलेची कैवारी तू। सती साध्वीचे रक्षण करीसी, अबलेची कैवारी। तव भक्ताना न्याय मिळतो, अंबे तुझ्याच दरबारी। तुझ्याच चरणी आई अंबे, आई अंबे, आई अंबे। जगदम्बे जगदम्बे जगदम्बे, जगदम्बे जगदम्बे जगदम्बे। अंबाबाईचा उधो उधो, अंबाबाईचा उधो उधो, माझी अंबिका सत्वाची उभी। ते एक नामांकित स्त्री रोगतज्ञ आहेत. त्यांच्याकडे येणारे जे पेशंट आहेत ते एक म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत जी अविरत सेवा केलेली आहे ते आता पुढे चालवणार आहेत आणि त्यांनाही इथं काही एक 5 मिनिट, जास्त नाही, एक 5 मिनिट मार्गदर्शन करावं मॅडमनी. आणि तत्पूर्वी त्यांच्या त्यांचा जो डॉक्टर संच आहे त्याच्या प्रमुख म्हणून आपल्या जुन्या ज्या नामांकित स्त्री रोगतज्ञ आहेत डॉक्टर माधवी भोसले मॅडम, सुभेदार मॅडम म्हणून आपण बोलतो, ओळखतो त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी समोर येऊन आमचा गंधपड परिवाराचा एक छोटासा सत्कार स्वीकारावा. आणि त्यांच्यासोबत ठाकरे मॅडम आलेले आहेत, चांडोळकर मॅडम आलेले आहेत. त्यांचं मी आमच्या परिवाराच्या वतीने वेळेअभावी शब्दसुमनांनी स्वागत करते. त्यांचा पूर्ण डॉक्टर संच इथं आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित झाला, तुमचा वेळातला वेळ काढून. हां, आणि शारदा हिमगिरे मॅडम ह्या सुद्धा इथं उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं पण मी स्वागत करते. खंडागळे मॅडम, खंडागळे मॅडमचं पण मी इथं वेळेअभावी जगदम्बे जगदम्बे जगदम्बे, सती साध्वीचे रक्षण करीसी, अबलेची कैवारी तू। सती साध्वीचे रक्षण करीसी,
अंबाबाईचा अंबाबाईचा माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात, माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात, वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात. प्रथम मी गंधपवाड मॅडमचे आभारी आहे की तुम्ही मला संधी दिली बोलण्याबद्दल, आणि मी माफी पण मागते की मी खूप उशीर केला येण्यासाठी, पण त्यामागे काही वैयक्तिक अडचणी पण होत्या. तर मला विषय देण्यात आला आहे रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांचे आरोग्य. तर रजोनिवृत्ती झालेले महिला मला थोडे कमीच दिसत आहेत, पण नसतील तरी ते जातील नाही. महिला म्हटल्यानंतर त्या फेजमध्ये जाणारच आहेत. तर हे म्हणजे रजोनिवृत्ती झाल्यानंतर सांगण्यापेक्षा ज्या बायकांना आधी सांगण्यात आलं तर ते जास्त चांगलं असतं असं मला वाटतं, कारण ते त्या तयारीत असतात. जसं मुलगी बालक होताना तिच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात, जसं डोक्यापासून पायापर्यंत तिच्यामध्ये बदल होत असतात. तिचा आवाज बदलतो, तिच्या थानामध्ये डेव्हलपमेंट होते, तिच्या शरीरामध्ये फिगरमध्ये डेव्हलपमेंट होते, वेगळापणा येतो, तिला मासिक पाळी आरंभ होते. तशाच प्रकारे जेव्हा स्त्री रजोनिवृत्तीकडे जाते तिच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात, आणि हे बदल होणार आहेत हे ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे की मला ह्याच्यातून जायचं आहे. बऱ्याच बायका मी बघते जेव्हा त्यांना असं वाटतं की माझी पाळी आता जाणार आहे किंवा गेली आहे, ते त्याच डिप्रेशनमध्ये जातात की आता माझं वय संपलं आहे, आता मी म्हातारी झाले. तर हे ॲक्च्युली ॲक्सेप्ट करणं आवश्यक आहे की आपण ह्या फेजमधून जाणारच आहोत, आणि ही फेज पण आपल्याला कशी एन्जॉय करता येईल हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर तेच सतत म्हणत राहिलात की मी आता म्हातारी होणार आहे, नाही, तो पण फेज तुम्ही एन्जॉय करा. तर शरीरात काय काय बदल होऊ शकतात, तसंच जसं मुलगी बालक होताना पूर्ण शरीरात बदल होतात, रजोनिवृत्तीनंतर पण शरीरात पूर्ण बदल होतात. जसं की डोक्यापासून सुरुवात करायची म्हटलं तर सगळ्यात आधी केस पांढरे दिसायला लागतात आपल्याला, ते सगळ्यात मेन इश्यू असतो की आता माझे केस पांढरे व्हायला लागलेत. दुसरी गोष्ट म्हणजे हेडेक होऊ शकतात, डोकं दुखणे, झोप न येणे, चिडचिडपणा होणे, भूक कमी लागणे, केस गळणे. दुसरी गोष्ट शरीरामध्ये स्थूलता वाढणे, हाडं कमजोर होणे, कमरेचा त्रास होणे, गुडघ्यांचा त्रास होणे. परत हळूहळूरित्या अचानक पाळी बंद होत नाही, ती काही बायकांमध्ये पाळी खूप अनियमित होणे, सुरुवातीला 15-15 दिवसाला पाळी येणे किंवा 2-2 महिन्याला पाळी येणे, आणि ती पाळी आल्यानंतर खूप दिवस राहणे, 15-15 दिवस ब्लिडिंग होत राहणे, ह्या सगळ्या गोष्टी पाळी जाण्याच्या पूर्वी होत असतात. तर हे लक्षणं नॉर्मल आहेत का ॲबनॉर्मल आहेत हे तपासून घेणे तितकंच आवश्यक असतं की आपल्याला पाळी चालली आहे 15-15 दिवस नाही. शेजारची बाईनी मला सांगितलेलं आहे माझी पाळी जाण्याच्या अगोदर पण मला असंच झालं होतं, तर माझं पण हे नॉर्मलच आहे. तर नाही, तुम्ही स्वतः गृहीत धरू नका की ह्या गोष्टी नॉर्मल आहेत. तर प्रत्येकाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून ती तपासणी करून घेतली पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब मला इथे सांगावीशी वाटते की वयाच्या 35 नंतर पॅप्समेअर नावाची एक तपासणी असते, जी सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीच्या मुखाचा जो कॅन्सर असतो तो कॅन्सर आपल्याला खूप पहिल्या स्टेजमध्ये किंवा होण्याच्या पूर्वी पण त्याचा निदान लागू शकतो. तर त्यासाठी काही फार मोठी प्रोसिजर नसते, 5 मिनिटाची एक तपासणी असते जी वयाच्या 35 नंतर प्रत्येक बाईनी दरवर्षी केली पाहिजे. 35 वर्षाला जर ती टेस्ट नॉर्मल आली तर याचा अर्थ असा नाही की 36 वर्षाला मला करायची गरज नाही. नाही, एव्हरी इयर प्रत्येकाने 35 नंतर पॅप्समेअर नावाची तपासणी केली पाहिजे, कारण कॅन्सर हा म्हणजे गर्भपिशवीचा जो कॅन्सर आहे तो सुदैवाने अगोदर आपल्याला कळू शकतं. तर त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे, आणि ही टेस्ट कुठेही सहजरित्या उपलब्ध असते. तुम्हाला ॲडमिट होण्याची गरज नसते, तुम्हाला भुलेची गरज नसते. एकदम 5 मिनिटाच्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला इतक्या मोठ्या आजाराचा निदान लागू शकतो. तर ह्या गोष्टी पण ज्या 35 नंतरच्या बायका आहेत त्यांनी हे लक्षात घेऊन आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, पाळी गेल्यानंतर आता हा जो फेज असतो तो थोडासा डिप्रेसिव्ह फेज पण असतो. बायकांना अचानकच धडधड व्हायला लागते, एकदमच घाम फुटायला लागतो, गाल असे लाल होतात. का होत आहे, झोप का येत नाही आहे मला, का चिडचिड व्हायला लागली आहे, कळत नाही. मग ते त्यांना असं वाटतं की मला काय झालं आहे. तर हे मला सुरुवातीला जे मी सांगितलं हे ॲक्सेप्ट करणं खूप आवश्यक आहे की मी ह्या फेजमधून जाणार आहे, आणि मला ह्या गोष्टी
पॉझिटिव्हली घ्यायच्या आहेत. आत्ताच ताईने खूप सुंदर सांगितलं आहे की तुम्ही कसं स्वतःला म्हणजे अध्यात्माकडे वळून ध्यान करून ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही याच्यातून खूप चांगल्यारीत्या बाहेर पडू शकता आणि स्वतःला रमवू शकता. जसं रजोनिवृत्तीनंतर जसं आपण 50-55चे झालेले असतो तेव्हा आपले मुलं बऱ्यापैकी मोठे झालेले असतात, आपण स्वतःला वेळ देऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जे आपल्याला आहेत, आपण कसं स्वतःमध्ये वेळ रमून आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो, ह्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. आणि कॅल्शियमचं प्रमाण बायकांमध्ये कमी होतो रजोनिवृत्तीनंतर. तर अधूनमधून कॅल्शियमच्या टॅब्लेट्स खाणं, दूध घेणं, पौष्टिक आहार घेणं, चहा न घेणे, ह्या सगळ्या सवयी बंद करायच्या. सकाळ संध्याकाळ दूध, दही, ताक ह्या गोष्टी भरपूर प्रमाणात घ्यायचं, पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं, मोड आलेले कडधान्य खायचं. हलक्या स्वरूपात कुठलाही व्यायाम तुम्हाला जो जमतो तो करणं आवश्यकच आहे. सकाळचा आणि संध्याकाळचा वेळ कुठलाही वेळ असू द्या. मुलं मोठी झालेली असतात, आपल्या 50मध्ये शाळेचा डब्बा वगैरे करण्याची काही गडबड नसते, असेल तरीही तो वेळ आपण स्वतःसाठी, ठीक आहे 6ला जायचं तर तुम्ही अर्धा तास अगोदर उठा ना स्वतःसाठी. नाही जमत आहे संध्याकाळी तर सकाळी, तर संध्याकाळी द्या. पण स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी स्वतःसाठी दिवसभराचे फक्त तुम्हाला अर्धा तास द्यायचा आहे. त्यात तुम्ही ध्यान करा, प्राणायाम करा, कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा, ज्याने तुमची शरीर सुदृढ राहील. तुमच्या म्हातारपणी तुमची शरीर तुम्हाला साथ देईल. मला असं वाटतं की प्रत्येकाने जितकं आपलं जीवन आहे तितकं चालत फिरत राहणं हे प्रत्येकाचीच अपेक्षा असते. पण ते अपेक्षाच नुसतं करून चालणार नाही, त्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावे लागतात. नुसतंच झोपून बसून काहीच काम न करता मला शेवटच चांगलंच जायचं असं नाही आहे. त्यासाठी ते इतकं इझी नाही आहे, ते फुकट मिळतच नाही. त्यासाठी तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. त्यात तुमचा आहार, तुमचा व्यायाम आणि तुमचं आध्यात्मिक आरोग्य पण खूप महत्त्वाचं आहे. मैत्रिणी बनवा, आजूबाजूचे बसून गप्पा मारायचे म्हणजे सुनाचे नाही मारायचे. रजोनिवृत्तीनंतर आपल्याला सुना येतात, मग गप्पा मारायचे म्हणजे मन रमवायचं म्हणजे ह्याची साडी त्याची साडी, तुझी साडी कितीची, असं हे सगळ्या गोष्टींसाठी जमू नका कृपया करून. काहीतरी प्रोडक्टिव्ह करा. तुम्ही करण्याला मर्यादा नसते. मी आता साठीची आहे, मी आता काय नवीन उद्योग करू, नाही. तुम्ही केव्हा पण काहीही स्टार्ट करू शकता. आणि शेवटी असं म्हणेल की एज इज जस्ट अ नंबर. ते एक फक्त नंबर आहे. ते आपल्यावर, आता इथे बसलेल्यांना सगळ्यांना बघा तुम्ही, हे आयडल आहेत तुमच्यासाठी. ह्यांना कोण म्हणेल की म्हणजे ह्यांना नातं आलेत किंवा सुना आलेत म्हणून. तर अशा पद्धतीने स्वतःचं शरीर तुम्ही घडवू शकता. आणि जास्त वेळ घेणार नाही मी, एवढं बोलून मी संपवते माझं भाषण. धन्यवाद.